नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुस्मित शहा नमो बायो प्लांट्स मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो नमो बायो प्लांट्समध्ये. आपण आता सध्या आलो आहे प्रदीप राऊत साहेबांच्या प्लॉटवर. तर आपण त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेऊयात की त्यांनी कुठल्या कंपनीची कशी रोपं लावली, कसं त्यांनी सिस्टीम केली की जेणेकरून त्यांना इतकं चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे. तर थोडे 1-4 शब्द आपण त्यांच्याशी बोलणं करूयात. राऊत साहेब, आपण कुठल्या कंपनीची आणि कशी रोपं लावली? मी आज 15 वर्ष झालं केळीची लागवड करतोय. अच्छा. पहिल्यांदा मी जैनची पण लावली. ओके. त्याच्यानंतर रायझिन शाईनची पण लावली. ओके. पण तुमचा माझा परिचय असल्यामुळे, तुम्ही गॅरंटीड मला खात्री दिल्यामुळे, तुम्ही रोपात बदल करून पहा म्हणल्यामुळं मी तुमची रोपं नमो बायोटेकची रोपं घेतली. ओके. आणि त्याचा रिझल्ट मला जैनपेक्षा रायझिन शाईनपेक्षा 101% चांगला वाटलं. ओके. आणि माझ्या कारकिर्दीत अशी केळी आली नाही. बर. हा मला सांगण्याचा पहिला मुद्दा आहे. ओके. एवढा लांब वाजा मिळला नाही, एवढी शायनिंग नव्हती माझ्या केळीला. ओके. हे गॅरंटेड मी तुम्हाला सांगू शकतो. ओके. आपलं जरा शेतकरी बांधवांना आपलं गाव कुठलं, आपलं म्हणजे किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि झिरो बजेट शेती कशी केली तुम्ही, ह्याबद्दल पण जरा थोडक्यात माहिती सांगा. माझं नाव प्रदीप अनुराध राऊत, मुक्काम पोस्ट वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मी शेतीत सारखे नवीन नवीन प्रयोग करतो. त्यातून कुठला प्रयोग सक्सेस होतोय तो प्रयोग मी साधारण नेहमी वापरत जातो. माझं म्हणणं असं आहे की बाबा, पिकावर पिकं घ्यायची नाहीत, फेरफार पद्धतीने पिकं घ्यायची. ऊसाच्या जागेवर केळी, ऊस गेल्यानंतर 3-4 महिने रान तापलं पाहिजे, शेणखत भरपूर पडलं पाहिजे. शेणखत भरपूर पडल्यावर आहे अशी प्लांटेशन तुम्ही केलं पाहिजे. लॅटर पद्धती 2 वापरल्या पाहिजेत मध्ये पण, म्हणजे मधला जो भाग तुमचा भिजायचा राहतो तो भिजतो आणि त्यातून भिजल्यामुळं केळीला अन्नअंश मिळतो, असं तयार होतं. आणि स्लरी ही जर तुम्ही नेहमी जर वापरत राहिला तर केळीला रासायनिक खताची कुठलीच गरज लागत नाही. हे माझा स्वानुभव सांगतो मी तुम्हाला. ओके. म्हणजे जेणेकरून रासायनिक खताचा कमीत कमी वापर करून राऊत साहेबांनी ही बाग आणलेली आहे. पण राऊत साहेब असं म्हणतात की साधारणपणे तुम्ही रासायनिक खताचा वापर नाही केला तर 11 महिन्याचं पीक जे आहे ते 12व्या-13व्या महिन्यात येतं. मग ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? काहीच नाही फरक पडतो. जमिनीचा पोत जर सुधारलेला असेल तर 12 महिन्यात जायची काही कारणच नाही. जमीन जर उत्तम असेल तर कारणच नाही. आता माझी लागवड आहे 1 नोव्हेंबर. अच्छा. आज आहे 4-5 सप्टेंबर, बरोबर आहे. आज 8 दिवसापर्यंत माझा प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे. बरोबर. प्रश्न राहिलाच कुठं, म्हणजे आपण 11 महिन्यात आजपासून हार्वेस्टिंगला सुरुवात केली, 1 महिन्यात नील होणार. बरोबर. म्हणजे आपण 11 महिन्यातच आपला प्लॉट ओके. आता हा प्रॉब्लेम कधी तयार होतो की तुमच्या जमिनीचा सामू किंवा पोत व्यवस्थित नसेल तर 11 महिन्याचा प्लॉट 12 महिन्याला जातो. बरोबर. ओके. तर तुमची जमीन जर उत्तम असेल तर कुठलाही फरक पडणार नाही. रासायनिक खत टाका किंवा तुम्ही सेंद्रिय खत त्या पिरियडला येणारच. मग आता तुम्ही जेव्हा नमोची रोपं घेतली, जेव्हा घेतल्यापासून आतापर्यंत तुम्हाला जो व्हायरस किंवा सीएमए व्हायरस, बंची टॉप किंवा व्हेरिएशन असं काही जाणवलं का? मुळीच जाणवलं नाही. मी माझ्या केळीमध्ये सगळे प्रयोग केले. 5x5 ची पण लागवड आहे, 4x4 ची पण लागवड आहे. बर. आताच ह्याच प्लॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. बर. मला कुठलाही प्रॉब्लेम रोगाचा वाटला नाही. बर. आणि माझी केळी आज मित्र तुम्ही पाहताय सगळी उत्तम कंडिशन आहे. उद्या परवा माझी बॉक्स पॅकिंगला जाणार आहे. 13 रुपयाचा भाव मला दिलेला आहे. बर. मी तुम्ही येणार आहे म्हणून माझा प्लॉट थांबलेला होता. बर. बर. साधारणपणे म्हणजे तुम्ही ओव्हरऑल नमोने जे तुम्हाला रोपं दिली त्याबद्दल, क्वालिटी बद्दल तुम्ही हॅपी आहात? पूर्ण समाधानी. आणि शेतकऱ्यांनी नमो व्यतिरिक्त कुठलीही केळी लावू नये असं माझा प्रामाणिक सल्ला शेतकऱ्याला असतो. ओके. थँक्यू.